नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात काही मोठ्या बातम्यांनी. विधानसभेतील संघाने केलेल्या प्रचाराचं शरद पवारांकडून कौतुक, तर विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा. काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत पवारांनी हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती. पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आले. कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं, राष्ट्रवादी दादा गटाच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती. शरद पवार गटाची मुंबईमध्ये आज पुन्हा महत्त्वाची बैठक. पक्षाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार. प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात सुद्धा मोठा निर्णय होण्याची शक्यता. बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला, हिवाळी अधिवेशनामध्ये सुनील तटकरेंचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव, सूत्रांची माहिती. तर आयुष्यात कधीही बापलेक शब्दाचा वापर केला नाही. 10 तारखेला पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार, सुनील तटकरेंची या संदर्भात प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात यामध्ये चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही. धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू. प्रफुल्ल पटेल यांच्याशी भेटीनंतर मुंडेंकडून सुनील तटकरेंशी सुद्धा फोनवरून चर्चा. एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या. शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात. वनमंत्री गणेश नाईक यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंसंदर्भात वक्तव्य. विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीच्या घोळावर आज निकाल. मुंबई हायकोर्ट आज निर्णय देणार. तर आमदारांच्या नियुक्त्या रखडल्यानंतर ठाकरे गटानं दाखल केली होती याचिका.